नमस्कार, आपण पाहत आहात विज्ञान या विषयातील मानवी शरीर याच्यावरती MCQ क्वेश्चन। पहिला प्रश्न, इन्सुलिन संप्रेषण शरीरात कुठून स्रावते? पर्याय ए एड्रिनल ग्रंथी, बी थायरॉइड ग्रंथी, सी पाचन ग्रंथी आणि डी अग्नाशय। उत्तर पर्याय डी अग्नाशय। प्रश्न 2, रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करते? पर्याय ए प्लाझ्मा, बी पांढऱ्या पेशी, सी हिमोग्लोबिन आणि डी प्लेटलेट्स। उत्तर पर्याय सी हिमोग्लोबिन। प्रश्न 3, श्वसन क्रिया कोणत्या अवयवामध्ये होते? पर्याय ए फुफ्फुस, बी यकृत, सी हृदय, डी पाचन तंत्र। उत्तर पर्याय ए फुफ्फुस। प्रश्न 4, मानवी त्वचेचा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे ठरतो? पर्याय ए केराटिन, बी हिमोग्लोबिन, सी मेलानिन, डी कोलाजेन। उत्तर पर्याय सी मेलानिन। प्रश्न 5, डोळ्याचा कोणता भाग प्रकाश टिपतो? पर्याय ए लेन्स, बी कॉर्निया, सी रेटिना, डी आयरिश। उत्तर पर्याय सी रेटिना। प्रश्न 6, शरीरातील कोणता अवयव फिल्टर प्रमाणे कार्य करतो? पर्याय ए यकृत, बी मूत्रपिंड, सी फुफ्फुस आणि डी पचन संस्था। उत्तर बी मूत्रपिंड। प्रश्न 7, माणसाचे हृदय एका दिवसात सुमारे किती वेळा धडकते? पर्याय ए 50,000, बी 72,000, सी 1,00,000 आणि डी 1,50,000। उत्तर बी 72,000। प्रश्न 8, थायरॉइड ग्रंथी कोणत्या संप्रेरकाचे स्रवण करते? पर्याय ए एड्रिनालिन, बी ग्लुकागॉन, सी थायरॉक्सिन, डी इन्सुलिन। तर पर्याय सी थायरॉक्सिन। प्रश्न 9, मानवाच्या मेंदूचा सरासरी वजन किती असते? पर्याय ए 1 किलो, बी 1.4 किलो, सी 2 किलो आणि डी 500 ग्रॅम। तर पर्याय बी 1.4 किलो म्हणजे 1400 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 10, मानवाच्या पाठीमध्ये एकूण किती मणके असतात? ए 26, बी 30, सी 33, डी 35। उत्तर पर्याय सी 11। एका सामान्य माणसाच्या एका श्वसनाद्वारे किती हवा शरीरात जाते? पर्याय ए 100 मिली, बी 250 मिली, सी 500 मिली, डी 1 लिटर। उत्तर पर्याय सी 500 मिली। प्रश्न 12, मानवी रक्ताचा pH स्तर किती असतो? पर्याय ए 6.8, बी 7.0, सी 7.4, डी 8.2। उत्तर पर्याय सी 7.4। प्रश्न क्रमांक 13, शरीरात सर्वात मोठ्या लांबीचे हाड कोणते आहे? पर्याय ए ह्युमरस, 2 टिबिया, 3 फेमर आणि 4
ल्युना. उत्तर बी फिमर. प्रश्न 14. रेड ब्लड सेल शरीरात किती दिवस टिकतो? पर्याय ए 60 दिवस, पर्याय बी 90 दिवस, पर्याय सी 100 दिवस, पर्याय डी 120 दिवस. उत्तर डी 120 दिवस. प्रश्न 15. रक्ताभिसरण कसे कार्य करते हे प्रथम कोणी शोधले? पर्याय ए अल्बर्ट आइन्स्टाईन, बी चार्ल्स डार्विन, सी विल्यम हार्वे, डी ग्रेगर मेंडेल. उत्तर सी विल्यम हार्वे. प्रश्न 16. मानवाच्या शरीरातील सर्वात कणखर घटक कोणता आहे? पर्याय हाडे, बी दातांचा एनामल, सी नखे, डी त्वचेचा आवरण. उत्तर पर्याय बी दातांचा एनामल. प्रश्न 17. सोडियम क्लोराईड शरीरात कोणती प्रक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करते? पर्याय ए अन्न पचवणे, बी रक्तदाब नियंत्रण ठेवणे, सी पाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे आणि डी मज्जासंस्थेचे कार्य. उत्तर पर्याय सी पाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे. प्रश्न 18. पुरुषांच्या शरीरात सामान्यतः हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? पर्याय ए 10 ते 12 ग्रॅम प्रति डेसिलिटर, पर्याय बी 12 ते 14 ग्रॅम प्रति डेसिलिटर, पर्याय सी 13.5 ते 17.5 ग्रॅम प्रति डेसिलिटर आणि डी 15 ते 18 ग्रॅम प्रति डेसिलिटर. उत्तर पर्याय सी 13.5 ते 17.5 ग्रॅम प्रति डेसिलिटर. प्रश्न 19. सामान्यतः आरोग्यदृष्ट्या मानवी रक्तदाब किती असावा? पर्याय ए 80 ते 60 mmHg, बी 120 ते 80 mmHg, सी 100 ते 70 mmHg आणि डी 140 ते 90 mmHg. उत्तर पर्याय बी 120 ते 80 mmHg. प्रश्न 20. सोडियम क्लोराईड शरीरात काय नियंत्रित करते? पर्याय ए पचन, बी रक्तदाब, सी पाण्याचे संतुलन, डी मज्जासंस्था. उत्तर पर्याय सी पाण्याचे संतुलन. प्रश्न 21. मानवाच्या शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? पर्याय ए हाड, बी एनिमल, सी नखे, डी त्वचा. उत्तर पर्याय बी एनिमल. प्रश्न 22. रक्ताभिसरणाचे रहस्य कोणी शोधले? अल्बर्ट आइन्स्टाईन, बी चार्ल्स डार्विन, सी विल्यम हार्वे, डी ग्रेगर मेंडेल. उत्तर पर्याय सी विल्यम हार्वे. प्रश्न 23. आरबीसीचा सरासरी आयुष्यकाळ किती असतो? पर्याय ए 60 दिवस, बी 90 दिवस, सी 100 दिवस, डी 120 दिवस. तर पर्याय डी 120 दिवस. प्रश्न 24. मानवी छातीच्या पिंजऱ्याच्या बरगड्यामध्ये एकूण किती हाडे असतात? पर्याय 60, बी 25, सी 24, डी
120. उत्तर पर्याय सी 24. प्रश्न क्रमांक 25. हाडांचा अभ्यास कोणत्या विज्ञानाच्या शाखेमध्ये केला जातो? ए. जीवशास्त्र, बी. शरीरशास्त्र, सी. अस्थिशास्त्र, डी. रसायनशास्त्र. उत्तर पर्याय सी अस्थिशास्त्र. असेच नवनवीन प्रश्न आपल्याला जर पाहायचे असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.